जमिनीच्या व्यवहारात एक छोटीशी चूक कशी आयुष्यभराची कमाई धोक्यात आणू शकते याचे एक मोठे उदाहरण आज आपण पाहणार आहोत. कधी कधी असेही होत असते की वडिलांनी लाखो रुपये देऊन रिसर्च स्टॅम्प ड्युटी भरून दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त केलेले असते, परंतु काही कारणास्तव सातबारा उतार्यावर नाव लावायचे राहिलेले असते. काही वर्षांनी मूळ मालक मरण पावतो आणि त्याचा मुलगा किंवा वारसदार सातबारावर त्याचे नाव असल्याचा फायदा घेऊन तीच जमीन दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीला विकून टाकतो. जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासोबत असे घडलेले असेल तर आता काय करायचे? तुमची जमीन हातची गेली का? तुमचे पैसे बुडाले का? की कायदा तुम्हाला तुमची जमीन परत मिळवून देऊ शकतो? आणि त्या दुसऱ्या खरेदीदाराची काय चूक? त्याला त्याचे पैसे कसे आणि कोणाकडून परत मिळतील? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावर सर्व कायदेशीर उपाय सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. सर्वात अगोदर तर आपण आपल्या मनातील एक सर्वात मोठी भीती दूर करूयात. अनेकांना असे वाटते की ज्याचे नाव सातबारावर तोच जमिनीचा मालक, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. मग याबाबत कायदा काय सांगतो ते देखील पाहूयात. खरेदी खत हा जमिनीच्या मालकीचा मुख्य आणि अंतिम पुरावा आहे. मालमत्ता हस्तांतरण कायदा म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत जेव्हा एखादे खरेदी खत नोंदणीकृत होते तेव्हा त्या जमिनीची मालकी अधिकृतपणे त्या खरेदीदाराकडे जात असते. सातबारा उतारा हा मालकी हक्काचा पुरावा नसून ती फक्त महसुली नोंद आहे. सरकार शेतसारा गोळा करण्यासाठी सातबाराचा वापर करतो. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये हे देखील स्पष्ट केलेले आहे की केवळ सातबारावर नाव असल्यामुळे कोणी मालक होत नाही आणि सातबारावर नाव नाही म्हणून कोणाची मालकी संपत नाही. त्यामुळे खरेदी खत तुमच्याकडे असल्यामुळे कायदेशीर मालक तुम्हीच आहात. मूळ मालकाच्या मुलाला ती जमीन दुसऱ्यांदा विकण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता. मग आता विचार करा, ज्या जमिनीची मालकी वडिलांनी आधीच खरेदी केलेली होती ती जमीन मूळ मालकाच्या मुलाने दुसऱ्याला विकली. हा सरळ फौजदारी गुन्हा आहे. यात दोन मोठे गुन्हे झालेले आहेत. दुसऱ्याच्या मालकीची मालमत्ता स्वतःची दाखवून विकणे हे भारतीय न्यायसंहितेच्या कलमानुसार फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. त्याचबरोबर खोट्या प्रतिज्ञापत्रावर व्यवहार करणे म्हणजेच खरेदी खत करताना तो मुलगा निबंधक कार्यालयात लिहून देतो की या जमिनीवर कोणताही वाद नाही आणि मीच या प्रॉपर्टीचा संपूर्ण मालक आहे, असे खोटे लिहून देणे म्हणजे सरकारची आणि खरेदीदाराची एक प्रकारे फसवणूक असते. आता आपण दोन्ही खरेदीदाराकडे कोणकोणते कायदेशीर उपाय आहेत ते एक एक करून पाहूयात. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या खरेदीदाराने तातडीने दोन महत्त्वाची कायदेशीर पावले उचलायची आहेत. पहिले म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदी दस्ताचा इंडेक्स 2 आणि मूळ मालकाच्या मुलाने आता नव्याने खरेदी दिलेल्या खरेदी खताची प्रमाणितपत काढावी लागेल. त्याचप्रमाणे जर नवीन खरेदीदाराने सातबारावर नाव लावण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज केलेला असेल तर तात्काळ आणि तलाठ्याकडे लेखी आक्षेप नोंदवला पाहिजे. तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये एक खरेदी खत अस्तित्वात असताना दुसरा नव्याने झालेला खरेदी दस्त रद्द ठरवण्याचा आणि मालकी हक्क घोषित करण्याचा दावा देखील दाखल करावा लागेल. यात कोर्टाकडून नवीन खरेदीदाराला जमिनीचा ताबा घेण्यापासून रोखण्यासाठी तात्पुरती मनाई देखील मागावी लागेल आणि यासाठी तसा मनाई अर्ज दाखल करावा लागेल. आता या संपूर्ण प्रकरणातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या आणि पीडित बाजूकडे वळूयात, तो म्हणजे दुसरा खरेदीदार. त्याने सातबारावर नाव बघून मूळ मालकाच्या मुलावर विश्वास ठेवून आपले लाखो रुपये मोजले होते. आता कोर्टात तुम्हीच जिंकणार हे स्पष्ट झाल्यावर त्या दुसऱ्या खरेदीदाराचे पैसे बुडणार का? त्याला त्याचे पैसे कसे आणि कोणाकडून परत मिळणार? याचे उत्तर आहे की दुसरा खरेदीदार आपले संपूर्ण पैसे, त्यावरील व्याज आणि नुकसान भरपाई सहित वसूल करू शकतो. मग हे पैसे कोणाकडून वसूल करता येतील? तर दुसऱ्या खरेदीदाराला त्याचे पैसे फक्त आणि फक्त मूळ मालकाच्या मुलाकडूनच वसूल करता येतात. मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार विक्रेता खरेदीदाराला निर्दोष मालकी हक्काची हमी देतो. जर विक्रेत्याचा स्वतःचाच हक्क खोटा ठरला तर खरेदीदाराचे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ही फक्त त्या विक्रेत्याची असते. मग आता पैसे परत मिळवण्याचे कायदेशीर मार्ग कोणकोणते राहतील ते देखील पाहूयात. फौजदारी कारवाई पैसे परत मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग मानला जातो. दुसऱ्या खरेदीदाराने त्या फसवणूक करणाऱ्या मुलावर तातडीने पोलीस ठाण्यात फसवणूक आणि खोटे दस्तऐवज बनवल्याचा गुन्हा नोंदवला पाहिजे. मग अटक होण्याच्या भीतीने अनेकदा आरोपी कोर्टाबाहेरच पैसे परत करून तडजोड करण्यास तयार होतो. त्याचबरोबर दुसरा हा उपाय असतो की पैशाच्या वसुलीसाठी दुसऱ्या खरेदीदाराने दिवाणी न्यायालयामध्ये
न्यायालयामध्ये मूळ मालकाच्या मुलाच्या विरुद्ध व्याजासहित रक्कम वसुलीचा आणि नुकसान भरपाईचा दावा दाखल केला पाहिजे. आता या संपूर्ण प्रकरणातून आपण नक्कीच काहीतरी शिकवण घेतली पाहिजे. जसे की खरेदी खत झाल्यावर लगेच सातबारावर नोंद करून घेतली पाहिजे. खरेदी खत झाल्या महिन्याभराच्या आत फेरफार नोंद मंजूर करून घ्या, जेणेकरून अशी वेळच येणार नाही. त्याचप्रमाणे जमीन घेताना सर्च रिपोर्ट घ्या. जर दुसऱ्या खरेदीदाराने 30 वर्षाचे रेकॉर्ड तपासले असते किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामधून सर्च घेतला असता तर त्याला जुन्या खरेदीदाराची माहिती मिळाली आणि तो या फसवणुकीतून वाचला असता. त्याचबरोबर खरेदी केल्यावर जमिनीला कुंपण घाला किंवा बोर्ड लावा, जेणेकरून व्यवहार करताना नवीन माणसाला समजेल की जमीन आधीच कोणाच्या तरी ताब्यामध्ये आहे आणि मालकी हक्काची आहे. तर मित्रांनो, जर वडिलांनी खरेदी खत केलेले होते आणि सातबारा उतार्यावर नाव लावलेले नव्हते तरी घाबरून जाऊ नका. कायदेशीर मालक तुम्हीच आहात आणि जर तुम्ही दुसरे खरेदीदार असाल तर फसवणूक करणाऱ्याकडून पैसे वसूल करण्याचे पूर्ण मार्ग कायद्यामध्ये उपलब्ध आहेत. तात्काळ एखाद्या चांगल्या दिवाणी वकिलाचा किंवा मग आमचा देखील सशुल्क सल्ला तुम्ही घेऊ शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण लोकांमध्ये या कायदेशीर गोष्टींची जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.